चलो. हॅलो. नमस्कार. माझ्या आणि अमितच्या साखरपुड्याला तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि हे जरा गुपित होतं, गुपित ते ठेवावंसं वाटलं, पण आज फायनली तो दिवस आला आहे. आणि मी आणि अमित आम्ही दोघंही जण एकमेकांसोबत अख्खं आयुष्य काढण्यासाठी तयार आहोत. पार्किंग मध्ये इकडच्या बाजूला इकडे नको जाऊ, पार्किंग मध्ये. कुठेच मावना हाती बिगावना ऐकत नाही येड मन हे असं कठावना दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठच ठरना जागत राहत एकट गात सपन बघत हे मन धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याच साठी जाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याच साठी जाव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे आणि आता फायनली ते असं एक जबाबदारीवालं एक नातं परत एकदा एक नव्याने सगळ्यांच्या साक्षीने ते आम्ही पुढे नेतोय. सो त्याचं थोडंसं दडपण आहे, पण खूप छान वाटतंय. अशा पोटात गोळा येतो, पण खूप भारी वाटतंय, खूप भारी फिलिंग आहे ही. आणि प्रत्येकाने लग्न करावं, प्रत्येकाने साखरपुडा करावा, प्रत्येकाने असं छान छान नटावं. मला हे नटूनच खूप छान वाटते. म्हणजे युजली आम्ही शूटसाठी आणि सगळ्या कार्यक्रमांसाठी तयार होत असतो, पण स्वतःच्या कार्यक्रमात रेडी होण्याची मज्जाच वेगळी. प्रेमाच्या नभाची गोड ही चाहूल नव्या नात्याच पहिलं हे पाऊल. प्रेमाच्या नभाची गोड ही चाहूल नव्या नात्याच पहिलं हे पाऊल. तू माझी राणी स्वप्न तराणी हसताना डोळ्यात मोत्याचा मणी. आणि आज आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही आमचं रिलेशन आहे ते पूर्ण करू शकलो. आणि थँक्यू सो मच. अशीच सोबत राहा कायम. पण माझ्या असंच कायम सोबत राहा अमित. मी किती रिअलिस्टिक बोललो, तिने किती नाटक करून सांगितलं, तर काय करायचं. तुझिया मधाची भूल नव्या नात्याच पहिलं हे पाऊल. हिला मेसेज तेव्हाच दिला मी इंस्टाग्राम वरती. त्या मेसेजच्या जोरावरती आज एंगेजमेंट केली आहे.